विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी रिपोर्टर CK सर फ्रॉम KKCS न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो तुमचं आजच्या लेटेस्ट अपडेटमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो सध्या कॉमर्सची फाईट चालली आहे. सर कॉमर्सची फाईट म्हणजे काय? तर मुलांनो कॉमर्सची फाईट ही अशी फाईट आहे जी गोष्ट आपली स्वतःची आहे, तीच आपल्याला मागण्यासाठी जावं लागतंय की ही आमचीच वस्तू आहे पण आम्हाला कृपया द्यावी. आणि ती वस्तू म्हणजे कोणती? तर कॉमर्सच्या स्पेशल जागा, कॉमर्सच्या स्पेशल वॅकन्सीज ज्या आपल्याच जागा आहेत हक्काच्या, जिथे लेखापाल आहे, जिथे लेखा कोशागार आहे, म्हणजे LDC असेल, लोअर डिव्हिजनल क्लर्क असो, अप्पर डिव्हिजनल क्लर्क असो, डेप्युटी मॅनेजर असो, जिथे जिथं पोस्ट म्हणजे क्लर्कची पोस्ट असो की ऑफिसरची पोस्ट असो. सांगायचा अर्थ काय? जिथे अकाउंटची रिक्वायरमेंट आहे, जिथे फायनान्स पाहिजे, जिथे टॅक्सेशनचा विषय, जिथे ऑडिटिंगचा विषय, जिथे कॉस्टिंगचा विषय, ते आपल्या हक्काच्या जागा आहे. आपल्या म्हणजे कोणाच्या? कॉमर्स ग्रॅज्युएशनच्या. येस विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य शाखेच्या स्पेशल जागा आहे पण आपल्यासोबत भरपूर अन्याय होतोय आणि हा अन्याय रोखण्यासाठी, हा अन्याय थांबवण्यासाठी, याच्याशी लढा देण्यासाठी आपण कॉमर्सची फाईट सुरू केलेली आहे. कॉमर्सच्या फाईटमध्ये आपण आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेला लेटर लिहिलं असेल, पुणे महानगरपालिकेला लेटर लिहिलं असेल, सहकार विभागाला व्हिजिट देणं असेल, असं कंटिन्यू काही ना काही गोष्टी चालू आहेत. आणि आजचा व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला एक डिटेलमध्ये सांगतो मुलांना, टुडेज व्हिडिओ, आजचं जे व्हिडिओ बनवलं जाते, जी अपडेट दिली जाते, तो क्रेडिट गोज टू गुणवंत. येस विद्यार्थी मित्रांनो, आपला एक विद्यार्थी, चंद्रपूरचा विद्यार्थी, ज्याचं नाव आणि काम दोघेही गुणवंत केले. त्यांनी नाव तर आहेच पण काम सुद्धा तसंच केलंय. गुणवंत सदाशिव फत्ता. विद्यार्थी मित्रांनो, गुणवंत सदाशिव फत्ता, ऑफकोर्स फोटो त्याचा नाहीये, मी फोटो नाही टाकलाय, फक्त त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह दाखवले स्टुडंट्स. आणि त्यांनी सुधीर मुनगटीवार जे सर आहेत, सो त्यांना व्हिजिट करून आपल्यासाठी खूप जबरदस्त काम केलंय. तर त्याचं काय काम केलं, त्याचा काय फायदा होईल आणि आपण काय करावं, हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो मी थोडं फास्ट ट्रॅकमध्ये बोलतोय, जास्त पण व्हिडिओ लांबलचक नाही करायचं, मुद्द्याच्या गोष्टी पटापट सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागण्या ॲज अ कॉमर्स, ॲज अ टीचर, ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट, ॲज अ ओनर ऑफ द इन्स्टिट्यूट, आपल्याकडे 11वी पासून क्लासेस घेतो आपण. ठीक आहे ना. तर प्रमोशन नाही करायचंय. सांगायचा अर्थ, समजा जेव्हा 11th मुलगा ऍडमिशन घेतो ना, जेव्हा पॅरेंट्स येतात, सर आम्हाला आमच्या मुलाला कॉमर्स घ्यायचं, तर काय काय ऑप्शन आहे पुढे, CA वगैरे नसेल करायचं तर काय, तर आमच्या मनात कुठेतरी येतं, त्याला सांगायचं. त्यांना त्यांच्या पॅरेंट्सला आम्ही सांगतो की तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे सुद्धा एक खूप ब्राईट करिअर असू शकतं. कॉमर्स ग्रॅज्युएशन केल्यानंतर अशा भरपूरशा जागा असतात, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अशा काही जागा असतात त्या फक्त कॉमर्सच्या असतात. तुम्ही त्याचा विचार करू शकतात, करिअर खूप ब्राईट आहे. पण हे सांगताना आता कुठेतरी मनात भीती वाटायला लागली. आपण पॅरेंट्सला वेडं तर नाही बनवते, पॅरेंट्स सोबत चुकीचं तर नाही बोलते, कारण ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत, ज्या आपल्या खरंच म्हणजे आपण डिझर्व करणाऱ्या जागा आहेत, की ज्या आपल्याला भेटलंच पाहिजे, ते आपल्यापासून हिरावून घेतलं जात आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, लेखा कोशागारपासून आपण हा प्रकार बघतोय की काय झालंय. 2018 मध्ये लेखा कोशागारची जी परीक्षा झाली त्याच्यात क्रायटेरिया काय होता? कॉमर्स ग्रॅज्युएशन. आणि त्याच्यानंतर 2023 मध्ये एक्झाम येते, सेम पोस्ट येतात, 500 पेक्षा जास्त वॅकन्सी येतात आणि तिथे काय केलं जातं? एनी ग्रॅज्युएशन. वाय काय कारण याचं? म्हणजे बाकीच्या सगळ्या जागा आहे, सिव्हिल इंजिनियर पाहिजे तिथे सिव्हिलच लागेल आणि त्याच्या सिलेबसमध्ये पण सिव्हिल इंजिनिअरिंग राहील, बरोबर ना. जो त्यांचा नॉलेजवाला जो सब्जेक्ट आहे, स्पेशल सब्जेक्ट, त्यांचा सिलेबस राहील, आपला का नाही? तर मागणे काय पटापट एकदा सांगतो आणि काय काम केलं गुणवंतांनी त्याच्यावर येतो. तर पहिली गोष्ट, कॉमर्स ग्रॅज्युएटच्या ज्या जागा आहेत त्या फक्त आणि फक्त ओनली कॉमर्स ग्रॅज्युएटसाठीच असाव्या. तिथे BCom सोबत तुम्ही PGD BM फायनान्सचा काहीतरी कोर्स बिल झालेला पाहिजे, GDCA पाहिजे, असं नका कॉम्प्लिकेटेड करू यार. सो प्लेन BCom हा क्रायटेरिया हवा. दुसरी गोष्ट, प्लेन BCom मध्ये तुम्हाला असे असं पर्सेंटेज वगैरे फर्स्ट क्लास सेकंड क्लास असं शक्यता टाकायला नको. हाय स्केलला असेल, ऑफिसर लेवलला तर गोष्ट वेगळी आहे, पण नॉर्मली तो क्रायटेरिया नको, अडथळा नाही पाहिजे. नेक्स्ट थर्ड पॉईंट इज, कॉमर्स ग्रॅज्युएशनला ज्या जागा आहेत त्या भेटाव्याच, पण त्याच्या वॅकन्सीज लवकरात लवकर काढाव्या. जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या लवकरात लवकर भरण्यात याव्या. खूप साऱ्या डिपार्टमेंटमध्ये खूप साऱ्या जागा आहेत, रिक्त जागा आहेत, तर त्या जागा लवकरात लवकर भरण्यासाठी जाहिरात काढावी. जी जाहिरात काढली त्याची ऍप्लिकेशन पण स्टार्ट करा. राव, महावितरणची नुसती जाहिरात काढून ठेवली आहे पण त्याचं अजून ऍप्लिकेशन स्टार्ट झालेलं नाही. तर अशा पण गोष्टी आहेत. आणि मेन म्हणजे प्रोफेशनल नॉलेज हा सब्जेक्ट जो आहे, जो आपला कमांड म्हणूया, आपला जो प्लस पॉईंट आहे कॉमर्सवाल्यांचा, तोच पॉईंट वेगळा आहे ना. बाकी क्वांट रिझनिंग आणि इंग्लिश मराठी तर सर्वांनाच आहे. आपण कॉमर्स ग्रॅज्युएट आहे तर आपल्याला काय आहे? प्रोफेशनल नॉलेज हा असा सब्जेक्ट आहे जिथे आपण बाकीच्यांपेक्षा पुढे जाऊ शकतो, काहीतरी वेगळं सिद्ध करू शकतो स्वतःला. राव, तुम्ही तो सब्जेक्टच काढून टाकतात, त्याला वेटेजेस कमी करून टाकतात. काय सेन्स आहे याच्यात? म्हणजे जस्ट इमॅजिन की तुम्ही काही दिवसात असंही व्हायला बसलं, ते आपल्या बाबतीत होतं तसं, पुढे तर होणार नाही, पण जस्ट सांगायचं झालं तर तुम्ही डॉक्टर, तुम्हाला काहीतरी लागलंय, तुमचा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले आणि तो डॉक्टर जो झालेला आहे तो डॉक्टरच्या पोस्टला सिलेक्ट झालाय. का बरं? त्याला क्वांट रिझनिंग GK करंट अफेअर सगळं येत होतं आणि तो डॉक्टर झाला आणि तो तुमचं ऑपरेशन करणार आहे, पण त्याला नेमकं मेडिकल टर्म्सच माहित नाही. काय सेन्स आहे यार याच्यात? तुम्हाला हे लॉजिकली कळतं की तुमच्या बॉडी सोबत खेळणारा तो डॉक्टरच पाहिजे, हा तुमच्या इकॉनॉमी सोबत खेळणारा माणूस आहे, हा का नको फायनान्सचा?
हा पैशामध्येच खेळणार आहे, त्याचं कामच आहे ते, तर तो 100% 1001% कॉमर्सचाच विद्यार्थी हवा. ठीक आहे. सो आपल्याला जागा भेटाव्या आणि हा त्यातल्या तर ते जाचक अट जी असते ना, ती काय असते अट, तुम्हाला एक्सपिरियन्स हवा. भावा, अरे पोरांनो, अरे ऑफिसर लोकांनो, अरे डिपार्टमेंट वाल्यांनो, अरे सचिवांनो, अरे सहकार मंत्रालयांनो, सगळ्या मंत्रालय काय जे पण HR डिपार्टमेंट वाल्यांनो, म्हणजे तुम्हाला काय सांगावं की आमचा पोरगा इथं जवानी खर्च करतोय, वर्षानुवर्ष फक्त पुस्तकच वाचतोय, फक्त लायब्ररीत त्याचे फ्रेंड झाले, फक्त लायब्ररी बदलत जातोय जास्तीत जास्त, त्याचं जिंदगीमध्ये दुसरं काहीच नाही राहिलेलं, त्याला एकही म्हणजे छोटी पोस्ट पण, म्हणजे क्लरिकलसाठी तो लढतोय बिचारा, कुठे मोठं टार्गेट ठेवलं तर ऑफिसरचं, आता क्लरिकलसाठी तो लढतोय, त्याला तीही भेटत नाहीये, सगळंच हवेत, आणि तुम्ही म्हणता त्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठून येईल, तुम्ही मध्ये घुसवत द्या, तुम्ही घुसच देत नाही त्या पोराला, एकदा डिपार्टमेंटमध्ये एंट्री तर द्या, त्याला एंट्री नाही डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही एक वॅकन्सी काढत नाही, त्याचं सिलेक्शन होत नाही, काहीच होत नाही, आणि तुम्ही म्हणताय एक्सपिरियन्स, कुठून येईल एक्सपिरियन्स, डिपार्टमेंट वाल्यांसाठीच एक्झाम काढताय राव तुम्ही, काढल्या तरी. तो खूप 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 भयानक प्रकार चाललाय. तर त्याच्यासाठी आपले विद्यार्थी, चंद्रपूरचे विद्यार्थी, ज्यांचं नाव गुणवंत फत्ता, ओके, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, व्हिडिओ त्यांच्यामुळेच बनले आणि त्यांनीच खूप काही एफर्ट्स घेतलेत. सो गुणवंत सदाशिव फत्ता यांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, कालचीच गोष्ट म्हणजे 18 सप्टेंबर 2025ला सुधीर मुनगंटीवार साहेब जे आहेत, त्यांच्याबद्दल सांगायची गरज नाही वाटत मला, ते वन ऑफ द रेप्युटेड पॉलिटिशियन आणि मोठ्या पोस्टवर आहेत, पॉलिटिशियन ऑफकोर्स, विधानसभा सदस्य चंद्रपूरचे, तर बेसिकली ते खूप मोठ्या पोस्टवर आहेत, बरोबर. आता त्यांच्याकडे ऍप्लिकेशन करायला गेलं म्हणजे काय, लगेच गेलं आणि 5 मिनिटात नंबर लागला आणि काम झालं, सोपं नाहीये पोरांनो. काल त्याची एक्झाम होती, त्याच मुलाचं सांगतोय मी, गुणवंतची काल एक्झाम होती. ती एक्झाम झाल्यानंतर तो दुपारी तिथे ऑफिसला पोहोचला, सकाळी नाश्ताच केलेला, फक्त नाश्ता करून एक्झाम दिली. एक्झाम आल्यानंतर डायरेक्ट ऑफिसला गेले. दुपारपासून खूप सारे लोक त्यांना भेटायला आलेले, त्यांचे जे वर्किंग डेज असतील त्या हिशोबाने खूप सारे लोक आलेले. रात्री 11 वाजता त्या पोराचा नंबर लागला. रात्री 11 वाजता त्या पोराची भेट झाली साहेबांची, आणि तो पोरगा रात्री 11 वाजेपर्यंत हल्ला नाही, डुलला नाही तिथून. इथून जागा गेली तर काय, खायला प्यायला जायचं आपण, लंच ब्रेक येऊ जेवण करून जा, तिथून गेलो, फरार झालो आपण, आणि जागा गेली, नंबर गेला तर काय, जायचंच नाही, आपण आज भेटायला आलोय, किती वाजतील डझंट मॅटर, भेटूनच जायचंय. काय त्या पोराची जिद्द. रात्री 11 वाजता भेट झाली, रात्री 12:30 वाजता घरी पोहोचला तो भेट झाल्यानंतर. अशी जिद्द राहिलेले आपल्याला 100 लोक पाहिजे राव, अख्खा महाराष्ट्र हलवून टाकू आपण, अख्खा महाराष्ट्र हलवून. प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये असा एक माणूस पाहिजे आपल्याला, अशा एनर्जीवाला. त्यांनी अक्षरशः नाश्त्यावर तो अख्खा दिवस काढला, तो जेवायला गेला आणि फक्त चहा पितो, कॉफी पितो, बिस्किट खातो, तिथल्या जागेवर चालू आहे सगळं. हे त्यांचे शब्द आहेत, त्यांच्याशी बोललो आज, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवतोय मी. मला कुठेतरी एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर सापडलं आणि दिले टाकून लगेच, असं अजिबात नाही मुलांना. जो कन्सर्न पर्सन आहे त्याच्याशी बोलल्याशिवाय, त्यांची परमिशन घेतल्याशिवाय मी कोणताच व्हिडिओ टाकत नाही. गणेशजींचं होतं, गणेशजींनी पुण्यामध्ये काम केलं, त्यांच्याशी आधी कम्युनिकेशन केलं, त्याच्यानंतर व्हिडिओ बनला त्यांच्या परमिशन नंतर, की हो मला फुकटचं क्रेडिट कोणी पण काम केलं फक्त के सरच सांगतील, अजिबात नाही. ज्यांनी केलं त्याचं नाव प्रतीक पाचाडे, कालचीच गोष्ट आहे. प्रतीक पाचाडेंनी सुद्धा RTI वगैरे फाईल केली, RTI एक्सपर्टच, मी डायरेक्ट नाव सेव्ह करून घेतलं, RTI एक्सपर्ट. सो बेसिकली खूप सारे RTI फाईल केले त्यांनी, आणि प्रत्येक RTIचा जो रिस्पॉन्स भेटला तो त्यांनी सबमिट केला, त्याच्यावर पण आपण त्यांना सपोर्ट करतोय ऑफकोर्स. आता रात्री 11 वाजता नंबर लागला फायनली. दॅट इज ग्रेट थिंग की म्हणजे त्यांचा सुधीर मुनगंटीवार सरांनी रात्री सुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. ते सुद्धा एक मला म्हणजे काल त्यांच्या गुणवंत सोबत बोलल्यानंतर कळलं, हे ते सुद्धा एक कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत आणि दे नो द पोझिशन ऑफ कॉमर्स ग्रॅज्युएट, की ऍक्च्युली म्हणजे त्यांची काय सिच्युएशन असते ही नो व्हेरी वेल. ठीक आहे, म्हणजे त्यांना कळतंय की आपली कंडिशन काय आहे. त्यांना असं म्हणजे समजा आपली गोष्ट तर मांडलीच, पण त्यांना ती गोष्ट पटकन कळली, कारण त्यांना खूप डिटेलमध्ये सांगायची गरज नाही, ते याच फेजमधनं गेलेत. ठीक आहे, तर त्यांना माहिती आहे की आपली कंडिशन काय आहे ते. मग त्यांना सगळ्या गोष्टी सांगण्यात आला की असं असं आहे आणि अशी कंडिशन आहे, तर आम्हाला आमच्या जागा भेटत नाहीये. मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या कन्सर्न ऑफिसर्सचे जे एम्प्लॉईज वगैरे आहेत त्यांना सांगून पटकन त्याचं लेटर लिहिलं, आणि लेटर तुमच्यासमोर मी वाचतो विद्यार्थी मित्रांनो. वंदे मातरम. सुधीर मुनगंटीवार सरांचंच तुम्ही बघू शकता, लेटर हेड आहे, त्यांचे ॲड्रेस वगैरे महाराष्ट्र विधानसभा. ओके, सो मुद्द्याच्या गोष्टी सांगतो पटापट. विषय काय मांडलाय बघा. सर्व लेखा व वित्तीय पदांसाठी BCom पदवी अनिवार्य करण्याबाबत, तसेच सहकार विभाग, BMC व इतर विभागातील लेखा परीक्षक आणि लेखा विभाग संबंधित पदांची तातडीने भरणी करण्याबाबत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या. लेखा असेल, वित्तीय असतील, त्याच्यासाठी BCom पदवी अनिवार्य पाहिजे, बाकी काहीच नको. आणि इव्हन सहकार विभागामध्ये जागा आहेत, BMC मध्ये जागा आहेत, आणि बाकीच्या विभागात पण जागा आहेत, लेखा परीक्षक आणि लेखा विभाग, याच्यात जिथे जिथे जागा आहेत
त्याची जिथे जिथे वॅकन्सी आहे त्याची तातडीने भरती काढावी. दॅट्स इट. बाकी काही घेणं देणं नाही. तुम्ही भरती काढा. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम क्लिअर शब्दात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी. राज्यातील अनेक विभागामध्ये लेखा व वित्तीय कामकाजाशी संबंधित पदांसाठी पूर्वी बीकॉम पात्रता असायची, परंतु सद्यस्थितीत ती पात्रता बदलून कोणतेही पदवीधारक असे सुरुवात केलेली आहे. कॉमर्स ग्रॅज्युएशनच्या ऐवजी आता एनी ग्रॅज्युएशन होत चाललंय. तसेच अनुभवाची जाचक अट टाकली जाते, ती पण रद्द करावी. फक्त बीकॉम पदवी अनिवार्य करावी. ठीक आहे. या मागण्यात आपल्या आता सहकार विभागाचं एक्झाम्पल सांगितलं की 322 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. पीएमसी मध्ये सुद्धा जागा रिक्त आहेत. 10 वर्षापासून कोणतीही भरती काढलेली नाहीये. हजारो विद्यार्थ्यांना बेरोजगार झाले. तर त्याच्यामुळे हे बेरोजगार युवक अतिशय त्रस्त असून प्रतिकात्मक आंदोलनाच्या पवित्र्यात असून प्रतिकात्मक आंदोलन म्हणून हे पदवी प्रमाणपत्रे शासनाला परत करण्याच्या विचारात आहेत. जर या डिग्रीची तुम्ही व्हॅल्यू करणारच नसाल, मग काय त्याची पुंगळी करून शेकोटी करा. म्हणजे तुम्ही आम्हाला कॉमर्स ग्रॅज्युएट ती डिग्री दिली कशासाठी राव? मी बोललो ना, बीकॉम म्हणजे बेकामच करायचं होतं. तर त्याची म्हणजे आम्ही आमच्यासाठी किंवा पुढच्या पिढीला आम्ही कोणत्या हिशोबाने सांगावं, कोणत्या म्हणजे आता लिटरली प्रश्न पडलाय की प्राऊडली सांगावं कसं मी बीकॉम झालोय. बापरे, बीकॉम वाईट. समाजाने तर तो इमेज आहेच. मी तुम्हाला परत माझं एक 30 सेकंदात माझा एक्सपिरियन्स स्वतःचा सांगतो. 2008 ची गोष्ट, 8-9 ची 10th कम्प्लीट झाल्यानंतर आय शिफ्टेड टू क्लास 11th कॉमर्स. आणि माझे पॅरेंट्स त्यांनी डिसिजन घेतला. मला 84-85% होते. त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं. तर मुलांना 11वी कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचा हा निर्णय घेतल्यानंतर एवढ्या लोकांनी विरोध केला. बाबा 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 म्हणजे आय कॅन काउंट एक्झॅक्टली ऍक्च्युअली, पण एवढं सांगू शकतो की काउंटिंग तर जाऊ द्या. म्हणजे मी बोलाय फेमस सेलिब्रिटी, आमच्याकडे लाखो लोक आले अशातला भाग नाही. पण ते 4 लोक असतात ना प्रत्येकाच्या जीवनात, ते 4 लोक आले आणि 4ही लोकांनी सांगितलं 4 लोकांनी सांगितलं की कशाला चाललाय भाऊ, आपल्याकडे सायन्सला ऍडमिशन भेटतं, पर्सेंटेज चांगले आहेत, सायन्सला भेटत नसेल तर डोनेशन भरूया, काहीतरी अरेंजमेंट करूया, मॅनेजमेंट कोटा बघूया, रेफरन्स बघूया, पण कॉमर्सला नका जाऊ. आणि ती इमेज आज 2008 नंतर 2025 रोजी सुद्धा परिस्थिती आहे. खरंच प्रश्न पडलाय की कोणाला सांगावं का आम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, का त्याच्यापेक्षा सांगावं आम्ही अडाणी, आमचे शिक्षणच झालेले असं सांगावं, हा प्रश्न पडलाय. सो स्टुडंट्स, हा प्रश्न तुम्हाला किंवा पुढच्या पिढीला नाही पडायला पाहिजे. त्याच्यामुळे हे खरंच गरजेचं आहे. तर लिटरली त्याच्यात लिहिलंय, जर तुम्ही असंच करणार असाल तर आमच्या डिग्रीज सर्टिफिकेट आम्ही परत शासनाला देतो. त्याची करा पोंगळी करा, रद्दीत द्या, त्याची विल्हेवाट लावा, शेकोटी करा, काय अर्थच नाही त्याचा. मूर्खपणा लावलाय राव. एवढ्या वर्षांपासून तुम्ही वॅकन्सीज काढत नाहीये. मुलांना हे सगळं इमिजिएट झालं. रात्री 12-11 वाजेनंतर त्यांचा नंबर लागला, लेटर लिहिलं वगैरे सगळं. सुधीर सरांची ही ऍक्च्युअल साईन आहे, त्यांनी सगळं साईन केलेली आहे. ठीक आहे, तो त्यांच्यासमोरच साईन केली आहे. आणि हे लेटर, या लेटरची कॉपी पॉझिटिव्ह आउटकम नीट आहे का, या लेटरची एक कॉपी ही मुख्य सचिवांना पाठवली जाते, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई. आणि ती ऑफकोर्स डायरेक्ट ऑफिशियल त्यांचं जे वेबसाईट आहे, ऑफिस आहे, सुधीर मुनगंटीवार सरांचे ऑफिस आहे, तिथूनच डायरेक्ट जाणार आहे स्पीड पोस्टने ते. ठीक आहे ना. तो मुख्य सचिवांना जाणार आहे. एक दुसरी कॉपी ही जाणार आहे माननीय सचिव सामान्य प्रशासन विभाग सेवा, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई. तिसरा पॉइंट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्याचे तुम्ही बघू शकता, आचार्यजी देवव्रत, महामहिम राज्यपाल, राजभवन मुंबई महाराष्ट्र. म्हणजे थोडक्यात राज्यपालांना पण एक पाठवली गेली आहे. आणि फोर्थ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, चौथी कॉपी जी आहे ती देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे, त्यांना सुद्धा एक कॉपी पाठवली गेली आहे. 4 लेटर 4 डिफरंट अशा ठिकाणी पाठवलेली ऑफकोर्स, की जे ऑथोराइज पर्सन आहेत, जे ऍक्शन घेऊ शकतात, ज्यांच्यावर काम करू शकतात, अशा ठिकाणी पोहोचली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा म्हणजे ऑफकोर्स 1-to-1 त्यांच्याशी कम्युनिकेशन झालं गुणवंतचं, तर त्यांनी स्वतः सांगितलं की आता जे हिवाळी अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये हा तारांकित प्रश्नावर वी कॅन से हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणून हा हिवाळी अधिवेशनामध्ये 100% हा मुद्दा मांडला जाईल. हा खूप गरजेचा मुद्दा आहे आणि याच्यासाठी 100% लढावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जेवढे सहकार डिपार्टमेंट आहे, जवळपास तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जिथेही जात असाल, आता सध्या बरेच जण आमदारांकडे खासदारांकडे जात आहेत, व्हेरी नाईस ऍक्शन, त्याच्याबद्दल पण मी पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलेल टाइम टू टाइम. त्यातल्या त्यात सहकार डिपार्टमेंटला व्हिजिट करत आहेत विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणेल तुम्ही जिथेही जाल ना, याची एक कॉपी सोबत घेऊन जा. तुम्हाला एखादा आमदार खासदारांनी सांगितलं की या विचार करावा लागेल, बघू आणि काही गरजेचं वाटत नाहीये, त्यांना म्हणा भाऊ सुधीर मुनगंटीवार सरांची साईन आहे, स्टॅम्प आहे, त्यांनी 4 लेटर अप्रूव्ह केलेले आहेत,
आणि ते 4 अशा ठिकाणी पोहोचवलेले आहेत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेले आहे. हु आर यू टू से नो टू अस? हु आर यू? तुम्ही नो म्हणण्याचा अधिकारच नाही कोणाला. यू हॅव टू एक्सेप्ट इट, यू हॅव टू अप्रूव्ह इट. प्रत्येक अधिकाऱ्याकडे जिथे जिथे तुमच्याकडे पॉसिबल असेल त्या एरियात जायचं आहे आणि आपल्याला एरिया वाईज काय काम करायचं आहे ते पण मी तुम्हाला डेफिनेटली लवकरात लवकर अपडेट करेल. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला ही अपडेट खूप महत्वाची भेटली आहे आणि गुणवंत फत्ता डेफिनेटली क्रेडिट गोज टू गुणवंत अँड डेबिट गोज टू अस. आम्ही हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवला. म्हणून आता याच्यासाठी आपल्याला एक लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतोय. पहिली गोष्ट तर एक लिंक आहे कसली, ज्याच्यामध्ये हे चारही जे लेटर्स आहेत सुधीर मुनगंटीवार सरांचे, त्याची कॉपी सबमिट केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्याचं मी लिंक पाठवतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकतात, डिटेलमध्ये रीड करू शकता. दुसरी गोष्ट, कॉमर्स युनियनचा जो ग्रुप आहे बघा, कॉमर्स युनियनचा जो ग्रुप बनलाय टेलिग्रामवर, त्याच्यात पण जॉईन व्हा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आणि विद्यार्थी मित्रांनो, लास्ट एक पॉईंट सांगतो, म्हणजे मला ते सांगावं का नाही हा प्रश्न पडला होता म्हणून मी अवॉइड केला होता, पण आता सांगतो लास्ट पॉईंट. गुणवंत जे आहेत त्यांनी हा मुद्दा त्यांच्याकडे मांडण्यासाठी 8-10 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गेले फ्रेंड्सला. थोडं वाटलं पाहिजे ना, मुद्दा महत्वाचा आहे. एकच जण आला आणि म्हणतो आमची एक्झाम घ्या महाराष्ट्राची, असं ते थोडं नाही वाटत योग्य. 8-10 जणांना घेऊन गेले. त्याच्यापैकी फक्त 2 ते 3 मुलं फक्त कॉमर्सवाले होते, बाकी नॉन कॉमर्सवाले. सर मग ते कशाला गेले? अरे त्यांना घेऊन जावं लागलं, गर्दी वाटली पाहिजे म्हणून, लाज वाटली पाहिजे. अक्षरशः त्याला 10 जण सुद्धा भेटत नाहीये कॉमर्सवाले. त्याला अक्षरशः फ्रेंड्स आहे, भाऊ चाल तू सांग कॉमर्स ग्रॅज्युएट आहे असं विचारलं तर असं घेऊन जावं लागतंय. दिस इज द फॅक्ट, दिस इज द रियालिटी. अशी कंडिशन असेल ना आपली, वरचा बी उतरून आला तरी काही होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं जाऊ द्या प्रयत्नाची. अशी कंडिशन असेल ना तर काहीच नाही होऊ शकत. ओके, सो डेफिनेटली देवाकडे मागितल्यावर पण बऱ्याच वेळेला आशीर्वाद काय भेटतो? तथास्तु. जे तू मागतोय तेच भेटावं ना. तुमची मागणी तर असावी. तुमची मागणी जर पोचलीच नाही पुढेपर्यंत तर काहीच होऊ शकत नाही. सो स्टुडंट्स, वी हॅव टू ऍक्ट, वी हॅव टू फाईट, वी हॅव टू मूव्ह फॉर दिस. सो स्टुडंट्स, पुढची अपडेट मी लवकरात लवकर घेऊन येईल आणि कमेंट बॉक्स डेफिनेटली तुमचं प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही ऍक्शन घेतली, तुम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही भेटला, आपण राईट करतोय रॉंग करतोय, काय करायला पाहिजे, वॉट एव्हर तुमच्या मनाच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. याच्या आधीचा व्हिडिओ प्रत्येक कमेंट मी वाचलाय, प्रत्येक कमेंट मी माझ्यापर्यंत पोहोचलाय आणि डेफिनेटली त्याच्यावर काय करावं ते कंक्लुजन पण मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. ठीक आहे. सो स्टुडंट्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. बाय बाय.